फार सुंदर डोळा. वा वा असं माहिती वा आता पसंत पडलंय. चला वा. हा म्हणजे मुलगा मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे. खरंय. तर या महिन्याच्या शेवटी बार उडवून देऊ मग. हो हो चालेल. अरे बाबा नाचतायत दोघ. हा मोरे. हो. बाकी आता लग्नाचा जो काही खर्च आहे त्याच्याबद्दलची काय बोलणी ती करून घेऊ बा. अरे बोलती काय करायची त्याच्यात. हा. तुमच्या बाजूचा खर्च तुम्ही करा, आमच्या बाजूचा खर्च आम्ही करता काय गो. होय तर. चालतंय चालतंय. आणि ना आम्ही आमच्या होणाऱ्या सुनेसाठी आधीच दागिने करून ठेवलेले होत. हा तुम्ही उगाच दागिने वगैरे करायच्या भानगडीत पडू नका. असं कसं बोलता तुम्ही? आज आमची पोरगी आहे म्हणले आम्ही थोडंफार केलंच असेल की नाही. मग काय झालं आता तुमची पोरगी आमची पोरगी झाली नाही, आहे. नाही. काय हो होय तर. खरंय खरंय खरंय. आमची पोरगी तुमची, तुमचा मुलगा आमचा. हा. अरे अरे आम्ही पण जावयासाठी सोनं नाणं केलेलं आहे. हा. वा म्हणजे सगळं एकंदरीत आपलं सगळं सूर जुळलेलं आहे. होय तर. हरकत नाही तुम्हाला. नाही आम्हाला काय हरकत बरं बरं असते. काय आहे, पोरांनो हा. काय हुकानं बिकानं पाठ करून आलो आहे काय. अरे, बोला एखाद्या. माय म्हणत तोंडपाठशे हुशारा पोरगी हुशारा. कधी पाठ केलं वाईन बडा. केडीचं पान टरटर फाटत. केडीचं पान टरटर फाटत. शर्मेश्रावांना बघून लाजावंसं वाटलं. हुशारा पोरगी हुशारा. भारी 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 भारी. आवाज ना गोड यायचा एकदम असं. सरमेश एवढ्या लवकर नको ठरवू. मला हिच्या पण गोडच वाटला होता. माझा काय तर असे तुम्हाला. नाही ग मजाक केली ना. मजाक. अरे हसतो काय नुसता. तू पण नाव घे ना. हा मी पप्पा मी ऐक. घे 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 नाव घे. घराकडे लक्ष ठेवा, सुटलाय गोठ्यातला रेडा. घराकडे लक्ष ठेवा, सुटलाय गोठ्यातला रेडा. प्रिया माझी बर्फी, मी तिचा पेढा. हे बाळ माझे. पोरगं पण आमचं हुशारा. अरे भारी भारी भारी. भारी भारी. कोण आला. मी उघडू. चालेल ना. घे उघड. आता तू आमच्याच घरची झालं. उघड. मस्त चालते. बस रे तू. नमस्कार. प्रभाकर मोऱ्यांचं घर हेच आहे का? हा हो हो मी इकडे इकडे माझ्याकडे बघा. हा, मी बरोबर. नमस्कार. तुमचा मुलगा श्रमेश आणि राजपूतांची कन्या प्रिया यांच्या लग्नाची फायनल बोलणी सुरू आहेत का? हो फायनल बोली चालू आहे. बरं बरं तुम्ही कोण. मी ओंकार राऊत. अरे बापरे हे ओमकार राऊत आहे. तुम्ही ओळखता. ओळखताच नाही कसं बोलता तू काय. नाही तुम्ही एका विवाह संस्थेकडनं स्थळ बघितलं आहे ना? हा ना हा ते जुडून येते तारा बा असं ते स्थळ. हा, बरोबर. तिकडे सापडलं यांचं स्थळ. हा, नाही, काय नाही. झालं काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम नाहीये. त्या संस्थेकडनंच मी आलेलो आहे. काय मी आत येऊ का? अरे, या, 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 या. इथे इथे काहीतरी वेगळं आहे. या. पाहुणे ए, याला बसू दे, इथे बसू दे. बसू दे. ये, बसू दे. कसं आहे मी त्या संस्थेनेच मला इथे पाठवलंय. काय आमची ऍक्च्युली इन्शुरन्स एक कंपनी आहे नो वरी पॉलिसीज नावाची. त्यांचं आणि त्या विवाह संस्थेचा टायअप आहे. ती विवाह संस्था ज्या ज्या लोकांचं लग्न जुळवते त्या लोकांना आम्ही मॅरेज इन्शुरन्स देतो. घे बाय म्हणजे मॅरेज इन्शुरन्स म्हणजे लग्नाचं इन्शुरन्स काढतात का काय. मग काय मला सांगा. ऐनवेळी मंडपाला काही झालं, आग लागली, भूकंप आला, आउटडोर असेल, पाऊस पडला, दरी कोसळली, पूर आला, लग्न अख्खा मंडप उद्ध्वस्त झाला, तर त्या मंडपाचा खर्च नो वरी पॉलिसीज देतं. असं आहे सगळा. नाही, नाही, समजा म्हणजे आपण लग्नाला 1000 माणसं बोलवली आणि 1,500 माणसं आली. आजकाल कसं आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो ना, तर एकाचं 100 होतात, मग माणसं वाढतात. ती जी एक्स्ट्राची माणसं आली तर त्यांचा खर्च म्हणजे त्यांचा खर्च तुम्ही मानून द्याल का. नाही त्यांचा आम्ही फक्त नैसर्गिक आपत्ती येते त्याचा खर्च देतो. ही तुम्ही स्वतःहून ओढवलेली आपत्ती आहे ह्याचा खर्च नाही पण बाकी पॉलिसी चांगली आहे बरं का. मग भारी भारी काय- बुवा. काय- घेऊया का मग घेऊया काय का? झालात ना म्हणजे म्हणजे तसं काही काय झालं तर फायदाच एकदम होतो. प्रॉब्लेम नाही, नको. चांगलं. घेऊ. नक्की. एक घेऊन या. नक्की तुम्हाला आहे का नाही मला आहे? आम्हाला चालेल चालेल चालेल. मी तुम्हाला 2 फॉर्म देतो आणि हा. त्याचबरोबर आमच्याकडे डिवोर्स पॉलिसी सुद्धा आहे. बरं. डिवोर्स पॉलिसी.
हो डिवोर्स पॉलिसी. रमेशराव कसं आहे, लग्न हा जरी इमोशनल सोहळा असला तरी संसार ही एक प्रॅक्टिकल जर्नी आहे. काय? बरोबर आहे की नाही? बरं. कसं आहे, एक छोट्या छोट्या भांडणांवरनं लोक डिवोर्स पर्यंत जातात हो. आजकाल काय आता समजा या प्रिया मॅडमनी तुम्हाला 5 वर्षात डिवोर्स दिला बरं. आणि यांनी एका वर्षाला 2.5 लाख रुपये पोटगी मागितली तर एवढे 2.5 लाख? नाही, नाही. ये बाई, पप्पा एवढे कुठून देणार मी? नाही नाही एवढं नाही परवडणार. उगाच काहीतरी आपलं बोलता बाय. नाही परवडणार ना, पण तुम्हाला द्यायचीच नाहीये मग ती पोटगी 2.5 लाखाची आम्ही देणार. नो वरी पॉलिसीज. 15,000 प्रीमियम वर 2.5 लाख पोटगी. बोला. बापरे. म्हणजे अशी पण पॉलिसी असते. आणि म्हणजे यांचा डिवोर्स कुठल्या बी कारणाने झाला तरी बी देणार तुम्ही पैसे? कुठल्या बी कुठेही कसाही कधीही केव्हाही काही झालं तरी पॉलिसी देणार. नो वरी पॉलिसी सगळ्या पोटगी देणार. मी काय म्हणतो, तुमचं सगळं बरोबर आहे. हे जेवढं बोललात ना सगळं बरोबर आहे, पण आमचं अजून लग्नच नाही झालंय, त्यामुळे डिवोर्सचा प्रश्न आला कुठून? हा, ते पण आहे. हा. मी तर यांना म्हणून 7 जन्मासाठी वरलाय ना हो. डिवोर्सचा विषयच नाही ना हो. म्हणजे विचार पण येणार नाही मनात. नाही खरं आहे तुमचं हे सगळं बरोबर आहे, पण आमच्या कंपनीचा रिसर्च काय सांगतो, जे विवाह इच्छुक लोक असतात त्यांचा उत्साह लग्नाचा कमी आणि हनीमूनचा जास्त असतो. काय बोलू राहिले तुम्ही? आमची पोरगी नाहीच ना त्याशिवाय भावाची. मी पण नाही तसं. अहो नाही ताई तो रिसर्च तुमच्या एकट्या मुलीवर केलेला नाहीये, अख्ख्या मानवी स्वभावाचा रिसर्च केलेला आहे. त्याचं कसं झालंय, लग्न करताना जनरली लोक शारीरिक पातळीवर विचार करून लग्न करतात. मानसिक पातळीवर विचार हा संसार सुरू झाला की हळूहळू केला जातो. आपण फक्त म्हणतो की मन जुळल्यावर सगळं जुळलं, तसं नसतं. संसार नीट व्हायला मेंदू जुळावा लागतो. काय? करेक्ट आहे. हा. तुम्ही बोललात की नाही, आमचं सेम झालंय. आमचं मन आणि मेंदूच जुळलंय आणि आमचं सगळं प्रेम पातळीवरच चालू आहे. असं सगळ्यांना वाटतं लग्न आधी म्हणून तर लग्न करतात, पण डिवोर्स होतातच ना. होतात की नाही? कोण आहे हा? बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो, लोक डिवोर्सचा विचार करतात, पण त्यानंतर काय होतं, काय करणार डिवोर्स घेऊन? तिला पोटगी द्यायला जमणार आहे का, त्याला पोटगी द्यायला जमणार आहे का, एवढी पोटगी मला पुरणार आहे का, हा विचार येतो आणि डिवोर्स घेणं थांबवतात. आणि मग काय होतं, आयुष्यभर त्या दोन्ही जोडप्यांची फरफट होते. खरे खरे पॉइंट आहे या भाऊच्या बोलण्या. भलती फरफट होते. फटफट झाली तुमची. नाही, माझ्यामुळे फटफट झाली आहे तुमची. अगं तसं नाही ना ग, आपल्या पुरीची फरफट होईल म्हणून म्हणतोय बॉम्ब. बाकी तसं काही पोरीची, नाही. माझा ऐका, 1,40,000 लोकांनी ही पॉलिसी घेतलेली आहे. काय सांगता बाय काय? होय? मग काय? मला 15,000 प्रीमियम वर 2.5 लाख रुपये मिळणार असतील तर कोण नाही घेणार? नाही ना हो. 2.5 लाखात काय होणार आहे? म्हणजे 2.5 लाख वरिसले म्हणजे महिनाले 20,000 झाले ना. 20,000त काय होणार आहे? माले महिनाले 45-50 हजार तर लागतातच ना. असं लागी जात असतील हे, हा. वरिसले 6 लाख तरी लागतील ना बा. चांगलं आहे ना, मग तुम्ही 25,000 प्रीमियमची पॉलिसी घ्या, 6 लाख रुपये. असं आहे होय माय? मग चालेल मग चालेल. काय चालेल काय चालेल? आता अजून लग्न नाही झालं, आपला डिवोर्स नाही होणार आहे, आपल्याला पॉलिसी नको ही. उद्या समजा आपला डिवोर्स नाही झाला तर आयुष्यभर भरलेले पैसे फुकट जातील ना आपले. नाही जाणार फुकट चमेश भाऊ, नाही जाणार. तुम्हाला फक्त 10 वर्ष पॉलिसी भरायची आहे, मग बस मरेपर्यंत पॉलिसी राहणार. अगदी 90ला जरी तुम्ही डिवोर्स घेतलात तरी आम्ही पैसे देणार. नक्की देणार का? ए भावा सरमेश, नाही तू कमीत कमी 15,000ची पॉलिसी घे म्हणजे घे भावा. मोरे, अरे 15,000त काय होणार आहे? काय म्हणणार म्हणजे? अरे मुलगी सांभाळणं म्हणजे काय चेष्टा वाटते तुम्हाला? खरं. आता समजा लग्न झालं हा. आणि 5 वर्षानंतर हिच्या डिवोर्स झाला, ही एकटी आली तर ठीक आहे, पण तिला 2 लेकरं झाले आणि 2 लेकरांसोबत ती आली, मग केवढ्यात पडेल ते? म्हणजे आमचं अख्खं म्हातारपण यांच्या करण्यात घालवायचे का आम्ही? नाही ते काही नाही. साधारणतः 60,000 रुपये महिना आम्हाला मिळेल अशी पॉलिसी काढा. आधी डिवोर्स पॉलिसी काढा तर लग्न करू बुवा. अहो, मुळात माझा डिवोर्स का होईल? नाही, असं का होईल डिवोर्स असा विचार नका करू रमेश भाऊ. आता पावसाळ्यात आपण पाऊस का येईल असा विचार करतो का? हा हे बरोबर आहे. आपण छत्री घेऊनच जातो की नाही? बरोबर. हो विचार. मग तसंच आहे. आणि मी म्हणतच नाहीये ना आत्ता घ्या, नंतरही घ्या, लग्न झाल्यावर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे लग्न झाल्यावर आपल्याला पॉलिसी घेता येते? हा. नक्की घेता येते? मी सांगतोय नाही नाही, तसं नव्हं, मी काय म्हणतो, म्हणजे मी पॉलिसी भरतो आणि मग हिच्याकडनं डिवोर्स घेतो. बरं. मला 2.5 लाख रुपये मिळतील? लगेच नक्की मिळतील ना? 2.5 लाख, हा. मी काय करेन त्या 2.5 लाखात ना हिला फक्त 75,000 रुपये देईन, बाकी सगळं मला मिळतील का मला सांगा. तुम्ही काही करा, त्याचा आम्हाला काही हे नाही. लाज वाटता? हा लाज वाटता या वयात तुमका डिवोर्स घेऊचो माझ्यापासून आणि माका किती द्याचा 75,000? मग? माका 10 लाख मिळू
नकोय तुला 10 लाख कशाला हवं? 75,000ची क्वालिटी पण तुला जास्त झालेली आहे वासरे. गप रे वा. 10 लाखाची होती. बंद करा बघा. जाऊ दे ना. काय जाऊ दे काय जाऊ दे सोडून द्या, नाही, सोडून अरे, द्या. मग नाही, मला एक विचारायचंय बा काय, काय? की म्हणजे आता या वयात सुद्धा आम्हाला म्हणजे 15,000 प्रीमियम भरावं लागेल का? ए, तुम्ही चमन भेजा ना काटा ना तुम्हाला कशाला या वयात डिवोर्स पाहिजे मला सांगा बरं आधी अगं नाही हा? नाही, अरे डिवोर्स मी असंच विचारलं जनरल विचारलं ती एक माहिती बुवा, असं मी एक सांगू का हा, हा, सांग. थोडस मी बोलतो. लग्न झालेल्यांसाठी ना एक वेगळी प्रश्नावली असते आमची. होय. हा म्हणजे त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्यायचे. मग त्या उत्तरावर ना आम्ही ठरवतो की बाबा यांचा डिवोर्स किती महिन्यात होईल, किती वर्षात होईल, यांनी प्रीमियम काय भरायचा. मी तुम्हाला प्रश्न विचारू का? हा, फॉर विचारा, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या, आपण बघूया. सगळं क्लिअर करून घ्यावे म्हणजे काय नंतर गुंतवणूक. करेक्ट तेच प्रॉफेसर करेक्ट. हा मला सांगा तुम्ही दिवसातनं किती वेळा भांडता? आमचा तासाक होता कधी कधी 15 मिनिटात पण भांडतो 15 मिनिटात म्हणजे सारखं भांडण उकरून काढते दुसरं काम काय हिला? मी भांडण करून काढते मग? हा, ठीक आहे तुम्ही थांब, थांब. हिला तर भांडायला 24 तास पण अपुरे पडतात. मला कमी पडतात तुम्हालाच कमी पडतात 24 तास अरे नको ना, सगळे लोक बघतायत ना, सुरू तुम्ही माझ्यावर झाली. येतात ठीक विचारते तुम्हाला आहे ठीक आहे तुम्हाला दोघांनाही जरा जास्तच प्रीमियम भरावा लागेल असं दिसतंय. पण दुसरा प्रश्न मला सांगा. तर जाऊ दे तर तुम्ही माका पॉलिसी द्यावा नाही माका पॉलिसी पाहिजे policy हवी तुला? पॉलिसी देऊन टाका जो काय हा ना तो प्रीमियम बिमियम हा तो आमचा श्रमेश भरतो अरे मी कशाला भरू नाही, नाही, मला पण पॉलिसी एक देऊनच टाका हे भरतील पैसे भरा अरे मी कशाला भरू? अरे मी नाही मग प्रिया, भरणार. तू भर पैसे हा, नाही नाही माय शर्मेशराव हा मला काम काय इथे काय खिसात आहे काय इथे मी तिजोरी घेऊन फिरतोय मी हा हिशोबात मी कशाला भरू सगळ्यांचे आणि तुम्हाला या वयात कशाला पोटगी द्यायचे तुम्ही उरणार तरी आहात का हे काय बोलतोय काय, आता- विवेक काय हात ते काय असं बोलू अरे नका. आमच्या लग्नाचा विषय आमच्याबद्दल बोललं पाहिजे ना हो, बरोबर आहे तुमच्या ते उरणार नाहीत पण तुम्ही तर उरणार आहेत ना. तू कोण आहेस तू मी ओंकार राऊत इन्शुरन्स ब्रोकर. ते मला कळलं पण तू आल्यापासून लय बेकार बोलतोय सर असं नाही. कसं आहे तुमचा डिवोर्सही होऊ शकतो की नाही. आता मला सांगा तुमच्या ऑफिसमध्ये कुठली सुंदर मुलगी आहे का? हा लिली आहे लिली आहे. लिली तर लिली जर असेल तर तिच्यामुळे डिवोर्स होऊ शकतो. हा म्हणजे 4-5 होऊ शकतात अशी तेच तर मी म्हणतोय. आणि यांचा का प्रिया मॅडमचा पण डिवोर्स होऊ शकतो. उद्या समजा तुम्ही स्कूलच्या रियुनियनला गेला तिकडे तुमचा शाळेचा क्रश आला तुम्हाला काही वाटलं तर होऊ शकतं ना. नाही ना हो पण शरद चित्रे कधी येणार लंडनहून रियुनियनला हा शरद चित्र कोण आहे ही लिली कोण आहे शरद चित्र कोण आहे नाही लिली कोण आहे मला माझ्या सांगा. ऑफिस मधली मुलगी आहे ती जय जय शिलक त्यांना मग ऐक, ऐक. लिलीला शिलक जाय मग शिलक म्हणजे काय शिलक म्हणजे काय एक नंबरचा उपास मारू हे बघा उपास मारू त्या लिली संग गाणं Correct. अरे बघा हे तिला सांगून द्यावा सुंदर आहे म्हणून काय पण ऐकून घेणार नाही. ऐका बघितलं तुम्ही लग्नाच्या आधी कसं लग्न झाल्यासारखेच भांडताय. तुम्ही सेफ साईड पॉलिसी घेऊन ठेवा. ऐका ओ मला. ओ भो ते सेफ साईड गेला खड्ड्यात. सेफ साईड मी हे करेन की माझ्या पुरीचं लग्न याच्याशी करणारच नाही मी. Safe side. नाही करणार नाहीच हे- करणार. हा जो पोरगा आहे ना 1 नंबरचा बिंडोक आहे त्या लिली बरोबर गुलू करतो त्याचं काय? हा हो आणि तुमची पोरगी चित्रकार लंडनला जाता त्याचं काय हा? तुम्ही तोंडाला येईल ते बोल नका बरं माझ्या पोरीला काही बोलायचं नाही. कोरा कॅनव्हास येते. पोरा कॅनव्हस आमचं पोरग पण काय फुटलेलो नारळ नाही हा. चांगलो ताजो शाळा शाळा आहे हे ना गप्प रे. दुसऱ्याला जास्त सोलायला आम्हाला नाही करायचं अरे, लग्न. नका चल. हा, नका हा, चल, चल. चल. अरे, आम्ही आता- आम्ही- 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 आता जायचं नाही. आता 100 पोरी उभ्या आहेत माझ्या पोराला. काय फरक पडत नाही. आई पप्पा ती चांगली आहे अरे 50 पोरी उभ्या करीत अहो, मी कुठला स्वतःचा कॉन्फिडन्स घेऊन येतो पॉलिसी मला जागा तू दरवेळी मी पॉलिसी जिकडे काढायला जातो तिकडे लग्न का तुटतं मला कळत नाही हो. तुझं तोंड चांगलं आहे पण वेळ चुकते कळतं तुला इकडे माफ करा. नाही माफ करीत नाही आता ते काय म्हटलंस ना त्याच्यावर तुला सांगतो. हे बघ कसं आहे लग्न जुलायला वेळ लागतो पण लग्न मोडायला डिवोर्सची एक शक्यता पुरी पडते. काय समजलास मी काय म्हणतो ऐक ना तुझ्या आई वडिलांचा डिवोर्स झालाय काय रे? नाही हो. मग ताबडतोब जा आणि तुझ्या आई वडिलांची पॉलिसी काढ. हा हा हे मी करतो. पटकन जा, पटकन जा, थांबू आई-वडिलांची नको. हा? policy तरी मिळून हा, आणि मला कळलं हा तेवढे काढलीस की काय कळलं का रे? हा? त्यामुळे काय झालं? अरे तू गप्प बस. मी आहे ना इथं. वा 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 आम्हाला हसवण्याची ही तुमची पॉलिसी खूप छान होती काय म्हणणं सई खतरनाक परफॉर्मन्स होता. राऊत एकदम भावखाऊ रोल होता आणि तू तो भाव खाल्लास तुझ्या वाटचा आणि तो रेलिश पण केलास.
मला असं वाटतं की महाराष्ट्र कसा विविधतेने नटलेला आहे आणि तरी आपण कसे एकत्र छान सुखाने नांदतो, तशा आज 2 भाषा इथे फुगडी घालतात याचा आनंद तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मज्जा आली ऐकताना 2 वेगळ्या वेगळ्या भाषा. आणि इथे ज्यांनी परफॉर्म केल्या त्या भाषा, त्याच्यात त्यांची मास्टरी आहे. पुन्हा एकदा अत्यंत अवघड विषय, पण त्याला विनोदाची झालर नकळत चढवली आपण. मज्जा आली. सिद्धू. मला ना आत्ता बघितल्यानंतर ना एक इंग्लिश सिनेमा आहे इन्फिनिटी वॉर, तसा वाटला परफॉर्मन्स. सगळे सुपर हिरो एकत्र आलेत आणि कोणाबरोबर भांडतात तेच कळत नव्हतं. फक्त तू थॅनॉस होता तेवढं लक्षात ठेव राहू. पण मजा आली यार. बहारदार तुला बघायला खूप मजा येते. चेतना तर वाढ नाही पण गुण लागला तसं तिला ती भाषा जमेच. आणि चेतना तू खूप छान काम करतेस हे मी तुला ऑफ द रेकॉर्ड पण सांगितलं. तू कडक काम करायला लागलीस. श्याम दादा आय लव्ह यू. शर्मेश यार सुपर कॅरी फॉरवर्ड धिस काय म्हणूया आपण द मोमेंटम क्रिकेटच्या भाषेत तुला कळेल. प्रिया तू कामाला आहे सांगायची गरज नाही आहे, तू चांगलंच काम करतेस. रसिका मला खूप बरं वाटतं, तू खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट व्हायला लागलीस आणि ही तर तुझी भाषा यार, याच्यात तू होम ग्राउंडवर खेळली आहेस. ह्यांनी आज वापरला ना, मी वापरतो प्लॅटॉनिक. प्लॅटॉनिक म्हणजे तुम्ही तुफान फटकेबाजी करता आणि तुम्हाला बघायला खूप आवडतंय. असेच करत राहा आणि ह्या इन्फिनिटी वॉरचा सेकंड पार्ट लवकर येऊ दे, मला बघायचा आहे. 3D मध्ये असतो मी माहिती का नेहमी हा शो बघायला. कमाल. मंडळी, सांत्वन करताना काय करावं हे जरी आपल्याला सुचलं नाही तरी काय करू नये हे आपल्याला या प्रहसनातून शिकायला मिळणार आहे. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत विनोदाची डबळेकर, प्रसाद खांडेकर आणि फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे. मामा गेले. मामा तुम्हाला वाटलं असेल ना नेहमी डॅशिंग एंट्री घेणारा गौरी आज असा एकदम नॉर्मल कसा काय. दुःखच तेवढं झालंय तर माझा मामा गेला यार. मामा का गेला रे मामा, का गेला सोडून. 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे. इंडस्ट्रीतले एवढे मित्र आहेत पण एक जण पण फिरकला नाही इकडं माहितीये. एकाने पण चौकशी केली नाही माहितीये. आणि स्ट्रगलच्या काळात माझ्या मामाने यांना केवढी मदत केली. ह्या घरात येऊन राहायचे. गौऱ्याचे मित्र आहेत, काय करू आज, काय करू, चिकन बनवू, मटन बनवू, काय बनवू. अरे ह्या जागेवर बसून समीर चौगुलेने बकऱ्याची नळी ओरपली आहे अशी करून. माल निघत होता तरी आपटून आता करून खात होता. शेवटी मेलेलं बकरं ओरडलं बास, मग सोडलंय त्याने. अरे एकाने तरी यार, एकाने येऊन निदान असं खांद्यावर हात ठेवून गौऱ्या कधी झालं, काय झालं गौऱ्या, वाईट झालं, मिठी तरी मारली पाहिजे मला यार. माझा मामा गेला यार, मला कोणी विचारत पण नाही. मी ग्रुपवर टाकलं माझा मामा गेला तर खाली RIP गौऱ्या. एवढी काही यांना. अरे बघा तरी कोण गेलंय, काय गेलंय, वाचा तरी. येत नाही पण निदान RIP मामा एवढं तरी. हे बिचार पोरग कोण कुठचं आहे मला नाही माहिती. रोज येतंय, रडते, संध्याकाळी निघून जाते. आज 3रा दिवस आहे. मामा मामा जा बाळा, जा बाळा, उठ 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 बाळा उठ. तू कोण आहे काय मला कायच माहित नाही. तू फक्त रडतोय पण तुझं कॅरेक्टर काय ते कुणालाच कळलं नाही अजून बाळा. मामाकडे जायचंय. नको आता बघ किती वाजले, तू घरी जा. जा बाबा, थँक्यू यार. 3 दिवस
3 दिवस माझ्यासाठी थांबला. थँक्यू. नाना 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 नाही रे, मामा आहे. जा बाबा, ही माझी आहे, ती तुझी आहे, ती घालू. कुणी कुणाचा नाही यार. मला घरात एकटा यार. मी मामा गेला, माझा इंटरेस्ट एवढे मित्र आहे, पण कुणी आला तयार नाही, विचारला तयार नाही मला. आला मामा गौऱ्या कांड्या मला माहिती होतं कोण नाही आलं तरी माझा खांड्या येणार. मला माहिती होतं मामा. जान आहेस यार तू, माझी जान. मामा आपला मामा यार कांड्या. मामा बघ कोण आलंय. प्रसाद खांडेकर आलाय. बस तुला कसं कळलं? परवा कळलं. शूट मध्ये होतो ना, माझीच फिल्म शूट करतोय ना मी. अरे हा, तुझा नवीन सिनेमा. 15 दिवसांचं शेड्यूल होतं यार. किती दिवसात संपवलं माहितीये? 13 दिवसात. ओ 13वा दिवस संपवला, लगेच पळत आलो. थँक्यू यार. नाही यार गौऱ्या, थँक्सचं काय. नाटकाचे अचानक कॉन्ट्रॅक्ट शो लागले की असंच पळत यावं लागतं. कसं झालं मागच्या आठवड्यात ठणठणीत विचार होता. फक्त कसं झालंय शूट. कमाल झालंय गौऱ्या, एक नंबर शूट केलंय. मला वाटलं मामाचं कसं झालं असं विचारतोय. सॉरी सॉरी यार, मामा खूप वाईट झालं यार गौऱ्या. मामाचं कसं झालं? काय नाही याचं ठणठणीत होता. मागच्या आठवड्यात मला बोलला परवा आपण जाऊया ट्रेकिंगला. आणि बोलता बोलता मामा केला रे काय. असंच असतं यार गौऱ्या, असंच असतं. बोलता आपल्याला नाही माहित कोणाचं कधी किती फुटेज निघेल. मलाही वाटलं होतं फक्त 90 मिनिटाचं फुटेज निघेल यार. 190 मिनिटाचं निघालंय. अरे यार, मी आता बसतोय तिकडे कापत एडिटला. अशी यार फिल्म कम्प्लीट झाली. 2 गाणी राहिली आहेत, पण 1 गाणं झालं कम्प्लीट. हिरो आहे ते नाही बोलला यार. मग काय मीच केला डान्स. मामाला पण डान्सची हाऊस. मला म्हणला या गणपतीला बघ सोसायटीमध्ये पहिलं प्राइज काढतो का नाही, अवॉर्ड मीच घेणार बोलला. नाही गौऱ्या, अवॉर्ड मिळणार. या वर्षीचे सगळे अवॉर्ड मिळणार बघ मला. काय लोकेशन होतं ना, ते कचकचीत शूट केलं, 1 नंबर. हे तर वेगळंच आहे. मामाला डान्सची आवड होती. हा. मामाला त्या नाचायची आवड होती. आपला मामा ना त्याला. वाईट झालं यार गौऱ्या, वाईट झालं. मामा तू का गेला रे मामा? अरे मी एकटा पडलोय ना रे, तू का गेला? अरे मामा, किमान माझा डान्स बघून जायचं ना यार. माहितीये, अख्खं युनिट तासभर टाळ्या वाजवत होतं, मी ना ऐकलो. काय डान्स केला माहितीये गौऱ्या, कमाल झालाय कमाल. तुला सांगतो भाई, माझ्यात ना काहीतरी आहे. मला प्रसाद ज्यावेळी बोलले होते ना, भाई प्रसाद नावातच टॅलेंट आहे, त्याच वेळी कळलं की आपल्यात ना भाई स्पार्क आहे काहीतरी. बघ खांड्या, माझा मामा. सॉरी सॉरी मामा गेला. खांड्या सॉरी 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 सॉरी. खूप 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 वाईट झालं यार गौऱ्या. मामा काय म्हणजे चाललीस कुठे तू? थांब थांब, जवळ ये जरा तू, नको जाऊ लांब लांब. चाललीस कुठे तू? थांब थांब. गौऱ्या काय गाणं झालं माहितीये, म्युझिक डिरेक्टर ना फडीवर आवाज काढलाय.
एक नंबर झाला गौऱ्या. आपल्या रील करायची आहे भाई, व्हायरल करायचं. तुझा फॅन फॉलोइंग माहिती आहे ना. हे बघ काय चाललीस कुठे तू, थांब थांब अशी जवळ आहे तू, लांब लांब. भाई ही सायन्स स्टेप आहे, आपल्याला करायची. इथं माझा मामा मेलाय आणि तू गाला सुचते. जाऊ नको अशी तू. हे करू मी. माझा मामा गेला मी त्याच्यावरती. जाऊ नको अशी तू. लांब लांब. अरे कोणी फणीवर गाणं होतं तर मला काय करायचं खांडा यार. तू इथं मस्करी करायला माझी. माझा अरे मामा गेला यार, सांत्वन करायचं तर हे करत बसलाय तू इथं. हे सांगायला आलं खांडा तू. मामा गेला या, मामा आपला. वाईट झालं गौऱ्या, वाईट झालं. काही आजारपण वगैरे मामाला? काय नव्हतं तर एकदम ठणठणीत होता. फक्त थोडी ऍसिडिटी होती फक्त मामाला. ऍसिडिटीचे घोळच आहेत रे, नंतर कळत. आईला पण होता माझा त्रास, पण आता आहे ना आई. सगळं गायब झालंय. आई माझी म्हातारी खुश आहे यार. बाबू एवढा मोठा होतोय, बाबूने सिनेमा केलाय, बाबूचं घर झालंय. म्हातारी लय खुश आहे यार माझी. खरं तुला माहिती आहे ना कसं सहजासहजी ना आलो यार आपण इथपर्यंत. काय स्ट्रगल केलाय सगळं आठवतं जुनं. कुठून एकांक सुरू केलंय आणि आता सगळा स्ट्रगल आठवतो यार. खांड्या शांत हो खांड्या. खांड्या तुला कळतंय का, जे तू केलं पाहिजे ते मी करतोय. यार गौऱ्या, जे तू केलं पाहिजे होतं ते मी करतोय, मी केलं पाहिजे ते तू करतोय, तेच केलंस ना गौऱ्या. सगळ्यांना वाटलं होतं गौऱ्या मोठा होईल. खांड्या काय कॉमेडीच्या नावाखाली टवाळखोरी करील. तू काय आज माझं बघ भाई, माझं करिअर झालंय. आज आपला सिनेमा येतोय यार गौऱ्या. लाईफ सेट आहे, घर झालंय, सिनेमा येतोय, गाडी. हे खांड्या, माझा मामा गेलाय रे. बघ जरा तिकडं बघ बघ. तेच सांगतात मामा गेलाय खांड्या. वाईट झालं. अरे मामा आपल्याला अजून नाही करायचं होतं, तू का गेला रे? नाही गौऱ्या, मी करणार. एक दिवस मामांना घेऊन सिनेमा करणार. आता कसं करशील मामाला घेऊन सिनेमा? तुझा नाही रे, अशोक मामा. आपलं स्वप्न होतं यार, अशोक मामा बरोबर एक तरी सिनेमा करायचा आहे. आपण करणार बघ. आपलं टॅलेंटच आहे ना. अशोक मामांना मी पटवणार, सिनेमा कर. येताना कुठली गोळी खाल्ली तर खांड्या? अरे, मामा गेला खांड्या आपला यार. आणि तू यार तू बाकीच बोलतो यार. मेन मामा गेले त्याच्याबद्दल काय नाही तुला? खूप वाईट झालं बरं, खूप वाईट झालं. मामाने काय पॉलिसी वगैरे काढली होती? पॉलिसी नाही काढली होती. इथेच चुकतं ना यार गौऱ्या. पॉलिसी काढली पाहिजे आपण. पॉलिसी असलं तर कसं कॉन्फिडन्स येतो. आता मी एवढे तिकडे अख्ख्या युनिटचं पॉलिसी काढली होती माहिती आहे. केवढे ऍक्शन सिक्वेन्स केलेत भाई. ऍक्शन सिक्वेन्स तुला सांगतो साऊथ फिल्म पण हरते बघ. रजनीला असं टफ देतो ना आपण. हे खांड्या रे, फोकस कर रे, मन जरा फोकस कर. माझा मामा गेलाय. तू काय भलतच सांगतो खांड्या यार. माझी मस्करी करायला आलाय का तू यार? सॉरी तू स्वतःच सांगतो आल्यापासून सॉरी मामाबद्दल सॉरी बोलतच नाही तू. सॉरी गौऱ्या, मला माहिती आहे माझ्या करिअरच्या झंझावातापुढे तुझ्या मामाच्या आठवणींचा पालापाचोळा उडून गेलाय. तुझा झंझावात ठेवून जा मागा ठाण्याला आणि तिकडे वादळ बोलून फिर. तू निघ माझ्या घरातून. परत जर फिल्टर पडत दिसला ले मारून तुला मी. निघ इकडचा. जातो. मला एकदा मामांच्या पाया पडतो. झंझावात मी जातोय. मला एकदा मामांच्या पाया पडतो. तू निघता. माझा पण मामा होता गौऱ्या. माझा पण मामा होता. हे शूट केलं ते शूट केलं एवढंच सांगशील फक्त माझा मामा होता. मामा बोलत तर काय नाही. आणि गौऱ्या, मामाचा चेहरा किती बोलका होता ना यार. जिवंतपणी लक्षातच नाही आलं आपल्या. गौऱ्या ऐक ना, मी एक व्यावसायिक नाटक करतोय. तिथे हिरोईनच्या मेलेल्या बापाचा फोटो लावायचा आहे. हा घेऊन जाऊ मामाचा? ए ढबल्या, निघ इथून. निघ ना तर लय मारेन मी तुला. गौऱ्या ऐक, मी तुला लय मारेन. तू निघ इथून. मी रॉयल्टी देतो ना गौऱ्या. निघ, चाल.
गौऱ्या मामाचा नको येऊ परत माझ्या घरात काय काय निघ. मामा मामाचं काय? वा 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 भन्नाट किस्सा मस्त. सिद्धार्थ या बात या भाई. माझं ना तुम्हाला बघून ना कर्ण अर्जुन मधल्या राखी सारखं झालं होतं. मेरे कर्ण अर्जुन आएंगे, मेरे कर्ण अर्जुन आएंगे. ही जोडी मला बघायची होती ना दोघांची. यार तुम्ही दोघे कमालात. आणि प्रसाद हायलाइट होता तुझा ते फणीवर जो काय डान्स केलास तो कमाल होता. आणि त्याच्यानंतर गौऱ्या तू त्याच्यावर जे केलंस ना ते कडक होतं यार. पुन्हा एकदा धमाकेदार परफॉर्मन्स. क्या बात आहे. वेल डन बॉयज, थँक्यू. मंडळी आपला शंकर्या शितलीला सिनेमा दाखवायला घेऊन चाललाय. चला तर बघूया सिनेमाप्रमाणेच त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये सुद्धा एखादा विलन येईल का ते. यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना. हॅलो हॅलो हे शितले हॅलो. बोल बोल शंकर्या. कुठं आहेस तू? ये की लवकर. अरे इथं शिवली आवरती या घरी तिचं राहिलंय अजून म्हणून तिच्यासाठी थांबले हो. कशाला त्या टिटवीला घेऊन येते ये की लवकर, पिक्चर सुरू होणार आहे आता. तिच्या बरोबर चालले म्हणून सोडते आई मला. आणि तू तिचं टेन्शन घेऊ नको रे. ती आहे ना तिचा प्लॅन वेगळा पम्यासोबत. ती पम्यासोबत जाणार आहे. चल चल मी येते तिकडे पट्टी. ऐक की रमत गमत नको येऊ, लवकर ये. हा हा लवकर येते येते. लवकर वाट बघतो. शंकर ठेवू आता फोन. तू पण शितली पण ना. तुम्ही इथं सिनेमा बघायला आलाय? हो हो हो. तू इथं कशी काय आली? मी पण सिनेमा बघायला आलते मैत्रिणींसोबत. जा जा बघ लवकर जा. नाही, आम्हाला तिकीटच नाही भेटली. तुम्हाला भेटली का? दोन दोन तिकीट. एक मिनिट शंकरराव आपण दोघं जाऊया की सिनेमा बघायला? नाही नाही, ही तुझ्यासाठी नाही, मी दुसऱ्यावर जाणार आहे. कोणासोबत जाणार आहे? कदम मामांबर जाणार आहे. कदम मामन बरोबर जाणार आहे सिनेमाला? नाही असंच बोलू. शितूरमुख बर जाणार आहे. कोण? कदम मामांचा पोरगा आहे शितूरमुख, त्याच्यावर चाललोय पिक्चरला. कदम मामांना तरी नाव घेता येतं का त्याचं? त्यांचं घरचं आहे, ते घेत असतील काय नाव घ्यायचं ते. शुतुरमुर्ग. हा शितूरमुर्ग त्याच्यावरचा. कुठे शुतुरमुर्ग? हित आहे, येतो इथं. ती मला म्हणलं तू थांब, मी आलोच त्याच्यासाठी थांबलोय. मग ती मी पिक्चर बघायला जाणार आहे. तुझा हा पण तो आता कधी पोचणार? त्याला यायला लय वेळ लागल. ऐका की आपण जाऊया ना सिनेमाला. नाही मी नाही, माझ्यासोबत चला की. मी नाही येणार तुझ्यावर. मी त्या शितूरमुखला शब्द दिलाय, मी त्याच्यावर जाणार पिक्चर बघायला. हा मग त्याला सांगा मी येऊ शकत नाही. मी माझ्या होणाऱ्या बायको सोबत जाणार आहे सिनेमा बघायला. कोण होणारी बायको? मी. गपे उगा काहीतरी बोलू नको तू, कळलं ना? तुला आधीच सांगतोय मी, काय तुला तसलं काय म्हणलेलं नाही. मी काय तुला तसला काय शब्द दिलेला नाही. तुम्ही नाही दिला पण मी तर तुम्हाला मनोमन वरलाय ना शंकरराव. कशाला असलं काहीतरी मनोमन करत असत. मागच्या पूजेला तुमच्या नावानं दिवा लावलेला. सगळ्यांचा दिवा विजला पण माझा नाही विजला दिवा. बादा बादा त्याला वाचलं होतंस, वाट काढली होती एवढी, कसा विजल देवा? माझं प्रेम आहे ना तुमच्यावर शंकरराव. ऐक मी आता सांगतोय, माझ्या मनात तसलं काय नाही तुझ्याबद्दल. ऐका की अंधारात कॉर्नर सीट वर बसल्यावर ना असलं तसलं सगळं येऊन जाईल तुमच्या मनात. हात सोड, लोक बघ त्याला हात सोडते, माझा हात नको धर. तुम्ही चला मग सिनेमाला मी माझ्या. नाही येणार, नाही चला ना. मला नाही यायचं. चला की हो. माझा हात नको की धरत जाऊ, तुला किती वेळ सांगितलं. हात सोड आधी एकतर माझा. शितली तुला यायला थोडासा उशीर झालाय. तर हात धरलाय तू तर तोंड्यानं तिचा. आणखी थोडासा उशीर झाला असता तर उशीमध्ये घेतला असता. काय काय टावळे तू. शितली तू तुझे ते जिपरे कुठले हित काय करतेस? खडीवाले तू हित काय करतेस ग?
लग्न जाणार नाहीये. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सिनेमा बघायला आली. होणारा नवरा कोण आहे ग तुझा होणारा नवरा? ए टवळे, थोबाड नीट उचकाट, बोला माझ्याशी नीट. शंकररावांचं नाव घेते, बुक केली कॉर्नरची सीट. नाही मी असलं काय ही खोटं बोलते. मी कशाला मारायला कॉर्नरची सीट बुक करीन हिच्यावर. तू हिच्यासोबत सिनेमाला जाणार आहेस? नाही हे उखाना घेतलाय असाच. माझं काय हे नाही, उगाच आपलं काहीतरी घेते आहे. तू तुझ्या घरी. मी नाही जाणार. तुझा आम्ही हल्ला आहे ना इकडं. मी नाही जाणार. तुम्ही असं कशाला बोलताय तिच्यासमोर? तिला काय वाटेल अशी मी कुठं पण जाते आणि तुम्ही दिसलात म्हणून सिनेमाला बसती. लोक काय म्हणतील मला? लोकांना काय मी पण नाहीच बघणार आहे तुझ्या. ही काय मी कुठं नाही नाही, हे लाजतायत शंकरराव म्हणून असं बोलतायत. आमचं कालच ठरलं होतं सिनेमाचं, आम्ही एकत्र चाललोय. तू हिच्यासोबत बसणार आहेस सिनेमाला शंकर्या? नाही. अगं मी तुझ्या शितुरमुखवर जाणार आहे ना मी पिक्चरला. शितुरमुख आहे तेव्हा मी शितुरमुख. मग ही कशाला बोलतीये की तुझ्या बरोबर जाणार आहे करून? ही खोटं बोलते ना. आत्ता बोलली की. हिच ना काय ऐकू, ही खोटं बोलते. ही काहीतरी आपलं सांगते हिच्यावर पिक्चरला. या शंकरराव, खोटं बोलते. तुम्ही मला खोटं ठरवणार? तुमच्या होणाऱ्या बायकोला या मानलेल्या बहिणीसमोर खोटं ठरवणार होय? नीट बोल बर का, माझ डोक्यात जातोय तुझा आवाज. तू माझ्याशी नीट बोल, मी सांगते. पिपाणी कुठली? पिपाणी बोलते माझ्याशी. पिपाणी सारखाच आवाज आहे तुझा. मग आता डोक्यात जातोय तो आवाज. खाली मोठी चिचुंद्री बोलते मला. माझी चुंदरी नाहीस तू. तू चिचुंद्री, तू घुस आहेस. घुस. मी घुस आहे. कुठं बी घुसायला बघतेस तू. घुस आहेस. कशी बोलली मला? आत्याला सांग, मी तुझं बघ मग कशी ठेचते तू. मला नाही बघायचा पिक्चर. मला नाही बघायचा पिक्चर. मूड गेला माझा तुमच्यामुळे. ही घे शितले, ही 2 तिकीट घे. शंकरराव, गप बस बोलीस तू शांत राह. ही तिकीट घे, तुम्ही दोघी जा पिक्चरला. ई, पागल आहे सोय शंकर्या. मी शितली बरोबर कॉर्नर सीट वर बसून काय करू? तिनं तसं नाही, माझा आणि पम्याचा वेगळा प्लॅन ठरलाय. म्हणजे आम्ही असल्या पिक्चरला जातच नाही. गर्दी नसलेल्या पिक्चरला जातोय, जिकडं कोणी येतच नाही. म्हणजे आशय घन पिक्चर बघायला जातोय आम्ही. गर्दी नसलेले पिक्चर असे घन असतात होय. चला चला शंकरराव, किती वेळ लागतोय? आय शिवले, आय शिवले, इकडे आहेस वय. बॅग घेतलं, तुझी वाट बघतोय मी. म्हणजे आपण ह्योच पिक्चर बघायला जाणार आहे. मग काय ह्योच बघायचा आहे. कसली ऍक्शन आहे माहिती या पिक्चर मध्ये. हितनं गाडी उडतंय, तिथनं गाडी उडतंय. ह्योच पिक्चर बघायचा आहे. ह्योच पिक्चर बघायचा आहे होय. फक्त प्रॉब्लेम हा आहे, काय? पिक्चर हाऊसफुल आहे, तिकीटच नाही आहे. माझ्याकडे आहे ती. ही 2 तिकीट आहे ती. चल चल, आपण तुझ्यासाठीच थांबलो होतो. चल पिक्चर बघायला जाऊ. चल. नाही 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 शंकरराव, तुम्ही तर त्या शुतुरगुत्तूरसाठी थांबला होतात ना? हा, ह्योच आहे की मग शितुरमुख. बोलता पण येत नाही. ही ह्यो आहे शितुरमुख. हा, ह्याला कसे शितुरमुख म्हणतात, लाडान पम्या म्हणतात. मग त्या ह्याच्या पप्पांना लाडानं उचकदम मामा म्हणतात. शिवलीला लाडानं टिटवी म्हणतात. ए, तू तू तर तोंड्या. नाही नाही, असं लाडाचं सांगतोय. हिला पण लाडानं म्हणतात की फदी म्हणतात. काय म्हणतात? फदी म्हणतात आमच्या घरात. ऐकलं काय शिकले हिला फदी म्हणतात फदी. काय ग फदे? कुठं चाललीस ग फदे? ओय पम्या, फद्या म्हणतात. तुझी गाडी पण चालते ना फदी 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 फदी. चिचुंद्री काय पण बोलते मला. आत्या तुमची फदी आली फदी. ओय दादा, फदी म्हणतात फदी. कशाला सांगितलं तुम्ही त्यांना? चुकून सांगितलं पदी म्हणतात. फदी. नाही नाही नाही, पण आता तू आलायस ना रे. हा, चल चल पम्या, पिक्चरला जाऊ. ए, चल की. शिवली असतं तुझ्यावर कुठे बघू पिक्चर? चल. नाही चल, शिवलीवर बघायचा आहे पिक्चर. शिक शिक जरा शिक. अरे पण मग चल की माझ्यावर, मी वाचीन. तिला वाटेल मी हिच्यावर. चल की माझ्या. मरत जा तुझं तू पिक्चर. जा, तुम्ही दोघांना जायचं. जा, आपण जाणार आहे ना? मला नाही चल. आम्ही जाऊ. हा जा. थँक्यू शंकर, थँक्यू. चल, ह्योच पिक्चर बघायला जायचंय ना? ह्योच जायचंय. गर्दी नसेल
इकडे 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 जायचं आज होय. पूर्ण पिक्चर बघूया इकडे आता नाही तिकीट माझ्याकडं आता नाही जाणार मी शुतुरमुखबर पिक्चर बघायला पॉपकॉर्न पण नाही खायची मला कोणाबर चला चला घरी जाऊ हा शीतली चल मी तुला घरी सोडतो गाडीवरून चल अयो शंकरराव तुम्ही गाडी आणली मला सोडा घरी मला सोड मग तुला सोडणार तू नाही नाही मला सोडा मला सोड नाही पण तुला कसं सोडणार तू ह्या आमच्या गावचीच नाहीस तू तिकडे जाणार ना तुला कसं सोडणार नाही मला ते आत्यांना भेटायला यायचंय मला घेऊन चला मला घेऊन चल घरी नाही मला सोडा हत्तीला सोड मला धर म्हणजे मला घेऊन चल नाही नाही मला घेऊन चल मला घेऊन चल मला हाताला टाळं देऊन कपडे घेऊन खाली बोलून खाली बुजून टाकीन तुझ्या गालावरच्या मारा बोलते कशी मारा ए ही धर स्कूटरची चावी धर गाडी घे हिला डबल सीट आण मी चालत चाललो मस्ती करा. शंकरराव चालवता येत शंकरे मला चालू मला नाही यायचं सगळं शंकरराव चालवता वा 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 भन्नाट परफॉर्मन्स गाईज व्हेरी वेल डन सई कडक परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की भारताला जर रोमिओ ज्युलिएट जगाने दिला असेल किंवा हीर रांझा दिला असेल तर महाराष्ट्रातून शंकर्या आणि शीतली हे आपल्याला मिळालेले आहेत आणि ह्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे माझ्यासाठी ही त्या लेवलची लव्ह स्टोरी आहे कारण मी इतकी इन्व्हॉल्व्ह होऊन पाहत असते. मला खूप मजा येते. सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी हास्याचे हे खेळ असेच चालू राहतील. तुम्ही मात्र बघायला विसरू नका मजेदार आणि दर्जेदार मनोरंजन अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.